नमस्कार, सुवर्णास किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. आज पाहणार आहोत आपण मटनची रेसिपी. त्यासाठी आपण पातेलं गरम केलेलं आहे. त्यात तेल टाकून कांदा परतून घेतला आहे. लालसर कांदा परतून घ्यायचा. कांदा लालसर झाल्यानंतर एक चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच हळदी पावडर टाकून घेतली. चिकन टाकून घ्यायचं. मटण टाकून घ्यायचं. कोथिंबीर टाकून घ्यायची. हे सगळं हलवून घ्यायचं. हलवून घ्यायचे. त्यानंतर त्यात एक चम्मचभर मीठ टाकायचं. दुसरीकडे आपण गरम पाणी करायला ठेवलं होतं, त्याच्यात टाकून घ्यायचं शिजण्यासाठी. आता हे चांगलं शिजवून घ्यायचं. झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. अशा प्रकारे मटणाची भाजी करण्यासाठी आपण खोबरं भाजून घेतले आहे. 3-4 कांदे भाजून घेतलेले आहेत. आल्याचा किस करून घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. लसूण घेतलेला आहे. आता थोडं मीठ घालून हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आपण आता मटण करण्यासाठी आधी हे मटण शिजून घेतलेले आहे. हे चांगल्या पद्धतीने प्रकारे शिजलेलं आहे. हे आपण दुसऱ्या पातेल्यात काढून घेतलेलं आहे. एका पातेल्यात आपण 4 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे, वाटून घेतलेला आहे, तर ते टाकून घ्यायचं आपल्या ह्याच्यात. आता हे वाटण आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतलेला आहे. चिमूटभर हळद टाकायची. 2 चम्मच काळा मसाला टाकायचा. 1 चम्मच लाल तिखट टाकायचं. हे चांगले परतून घ्यायचे. 1 चमचा धना पावडर टाकायची. आपण जे मटण शिजून घेतले ते टाकायचं याच्यामध्ये. त्याला चांगली उकळी होऊन द्यायची. चवीप्रमाणे मीठ पण टाकायचे. आपण हा 1 चमचा पंढरपुरी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. ते आपण हे उकळी आल्यानंतर पाण्यामध्ये कालवायचं आहे. ते
अशा प्रकारे आणि टाकायचं. अशा प्रकारे आपली मटणाची भाजी तयार झालेली आहे. तर कशी झाली ते सांगत आहे. छान लागतं. तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. जरा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.